नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा आपल्या या पृथ्वीवरती जन्म झाला किंवा एखादं मूल एका दिवसाच्या लहान बाळाच्या रूपामध्ये जन्माला येतं, तेव्हा त्यांना सुरुवातीपासूनच फक्त आईचं दूध दिलं जातं. या निष्पाप आणि नाजूक बाळाला साधं पाणी किंवा इतर कोणतंही अन्न किंवा पेय दिलं जात नाही. कुटुंबातील सदस्यसुद्धा बाळाच्या तोंडामध्ये दुधाशिवाय दुसरं काहीही जाऊ नये याची पूर्णतः काळजी घेतात. श्रीमद भगवद्गीतेनुसार असंही म्हटलं जातं की जर अशा लहान मुलांनी चुकून किंवा परंपरेनुसार थोडासा गूळ जर खाल्ला तर त्याचं कोणतंही नुकसान होऊ शकत नाही. त्याऐवजी ते त्यांच्या शरीरामध्ये उबदारपणा, शक्ती आणि नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतं. यावरून गुळात लपलेली जी शक्ती आहे, अफाट शक्ती, पोषण, खनिजे आणि औषधी गुणधर्म हे सहजपणे आपल्याला स्पष्ट होतात. दुर्दैवाने आजही आपल्या देशातील 1% कमी लोक गुळाचे खरे फायदे समजून घेतात आणि ते त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये ते समाविष्ट करतात. बहुतेक लोक साखर वापरतात आणि गुळाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की ते भूतकाळातील गोष्ट आहे. गुळ आणि साखर दोन्ही उसाच्या रसापासूनच बनवलं जातं. ही वस्तुस्थिती जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे. तरीही त्यांच्या प्रभाविततेमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. हा फरक त्यांच्या उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होतो. उसाचा रस गरम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणूनच गुळ आणि साखरेचं स्वरूप, चव आणि परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये गुळाचा शोध लागला आणि तो वापरला जाऊ लागला. आपल्या पूर्वजांनी त्याचा औषध म्हणून वापर केला. दरम्यान इंग्रजीमध्ये शुगर म्हणून ओळखली जाणारी साखर युरोपियन लोकांनी शोधली. चहा पिण्याची सवय लावणारे ते पहिलेच होते आणि चहा हळूहळू भारतातून त्यांच्या देशामध्ये सुद्धा पसरला. आज परिस्थिती अशी बनली आहे की बहुतेक लोक सकाळी उठतात, साखरेचा चहा पितात. ही सवय हळूहळू शरीराला कमकुवत करते आणि अनेक रोगांचं मूळसुद्धा बनते. गुळाचे फायदे साखरेच्या महत्त्वपूर्ण हानीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच समजेल की बाजारात जाऊन स्वतः तुम्ही गूळ खरेदी करून आणावंसं तुम्हाला वाटेल. आज गूळ अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे, जसं की हलका पिवळा, पूर्णपणे पांढरा, चॉकलेट, तपकिरी आणि गडद तांबड्या रंगाचा सुद्धा. पण यापैकी कोणता गूळ योग्य आहे, किती प्रमाणामध्ये सेवन करावं आणि त्यासोबत काय खाणं फायदेशीर आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल. म्हणून व्हिडिओमध्ये सोडून देऊ नका, कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या आरोग्याचा मार्ग बदलू शकते. कालांतराने बऱ्याच गोष्टी बिघडतात, परंतु जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये गुळाचा समावेश केला तर तुमचं आरोग्य आणि तुमची ऊर्जा दोन्हीही दीर्घकाळ चांगली राहू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन व्हिडिओच्या त्वरित सूचना मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आता गूळ आणि साखरेमधील खरा फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा या दोघांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी केली जाते तेव्हा हे स्पष्ट होतं की साखरेच्या मूळ रचनेतील सर्व खनिज आणि पोषक घटक प्रक्रिया दरम्यान पूर्णपणे काढून टाकले जातात. दुसरीकडे गूळ हे सर्व नैसर्गिक घटक उसाच्या रसाप्रमाणेच टिकवून ठेवतं. जर एखादी व्यक्ती दररोज साखरेचं सेवन करत असेल तर शरीराला ते प्रक्रिया करण्यासाठी आणि अधिक मेहनत करावी लागते. प्रक्रिया करण्यासाठी हळूहळू शरीर कमकुवत होतं आणि आम्लता वाढते, कारण साखरेचं अंतिम उत्पादन आम्लयुक्त असतं तर गुळाचं अंतिम उत्पादन अल्कधर्मी असतं, जे शरीरातील संतुलन राखण्यास मदत करतं. सकाळी जेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा पोटात आम्ल पातळी आधीच जास्त असते. जर तुम्ही यावेळी साखरेसह चहा पिला तर शरीरातील आम्ल पातळी आणखी वाढते. यामुळे रक्तातील आम्ल सामग्री वाढते, जी हळूहळू अनेक रोगांचं मूळही बनते. रक्तातील आम्ल पातळी जास्त असलेल्या लोकांना कालांतराने 100हून अधिक आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच मधुमेह 40 किंवा 45 वर्षाच्या वयानंतर खूप सामान्य झाला आहे. यासोबतच रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर सारखे गंभीर आजार देखील शरीरावर हल्ला करतात. तथापि गूळ जो पूर्णपणे अल्कधर्मी स्वरूपाचा असतो, शरीराला या आजारांपासून वाचवण्यासाठी मजबूत आधार प्रदान करतो. जेव्हा तुम्ही दररोज थोडासा गूळ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील अल्कधर्मी सामग्री वाढते आणि तुमची पचनसंस्था हळूहळू मजबूत होते. बरेच लोक म्हणतात की ते खूप जास्त खातात आणि तरीही पातळ राहतात, तर काही लोक कमी खातात आणि तरीही लठ्ठ होतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे शरीर पोषक तत्व योग्यरित्या शोषू शकत नाही. गुळाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीरातील पोषक तत्वांचं योग्य शोषण करण्यास मदत करतं. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये गुळाचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गूळ आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आणि शरीराला आम्लांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. चला आता ही गोष्ट
थोडी पुढे घेऊन जाऊया आणि गुळाच्या इतर महत्त्वाच्या आणि उपयुक्त फायद्यांबद्दल आपण तपशीलवार चर्चा करूया. पण त्यापूर्वी हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही बाजारामध्ये गूळ खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारचा गूळ निवडावा. मंडळी, स्थानिक बाजारामध्ये 2 प्रकारचे गूळ सहज उपलब्ध असतात आणि जवळजवळ प्रत्येक दुकानामध्ये ते दिसतात. पहिला गूळ म्हणजे फिकट पिवळा किंवा पूर्णपणे पांढरा दिसतो. हा गूळ खूप स्वच्छ, गुळगुळीत, चमकदार आणि आकर्षक दिसतो, ज्यामुळे लोक तो चांगला आहे असं समजून खरेदी करतात. पण सत्य हे आहे की गूळ आरोग्यासाठी जवळजवळ विषारी मानला जातो, कारण त्याच्या तयारीदरम्यान रसायने, शुद्धीकरण प्रक्रिया आणि पांढरे करणारे घटक जोडले जातात. दुसरीकडे खऱ्या शुद्ध गुळाचा रंग तांब्यासारखा किंवा गडद तपकिरी किंवा अगदी चॉकलेटसारखा असतो. हा गूळ थोडा खडबडीत, सामान्य किंवा पॉलिश न केलेला दिसू लागतो. तथापि हाच खरा नैसर्गिक गूळ शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. नेहमी लक्षात ठेवा की गुळाचा रंग जितका गडद असेल तितकाच तो तुमच्या शरीरासाठी अधिक शक्तिशाली, पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा असतो. आता गुळाचा दुसरा प्रमुख आणि अत्यंत प्रभावी फायद्याबद्दल चर्चा करूया. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुमारे 5 ग्रॅम गूळ कोमट पाण्यासोबत सेवन करायला सुरुवात केली तर त्याचे पहिले परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतील. हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक दिसून येईल आणि तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक ताजी दिसेल. चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतील, त्वचेचा रंग अधिक स्पष्ट आणि एकसारखा होईल आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू कमी होतील. तुमच्या चेहऱ्यावरील चमक आणि तेज इतकं वाढतं की तुम्हाला फक्त आरशात पाहून स्पष्ट फरक दिसेल. किमान 1 आठवडा हा उपाय विश्वासूपणे वापरून पहा. परिणाम पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. गुळामध्ये आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून पोषण देतात, ती निरोगी, ताजी आणि चमकदार ठेवतात. पुढील फायद्यांबद्दल सांगायचंच तर गुळाला वृद्धत्व विरोधी गुणधर्म असलेलं अन्न मानलं जातं, म्हणजेच ते अकाली वृद्धत्व रोखतं. आपल्या शरीराच्या पेशी दिवस रात्र सततच काम करत असतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिजनची प्रक्रिया खूप तीव्र होते तेव्हा पेशी लवकर खराब होतात. गुळातील अँटीऑक्सिडंट्स ही ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे आपल्या पेशी जास्त काळ सक्रिय, मजबूत आणि निरोगी राहतात. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि तुमच्या संपूर्ण शरीराच्या दीर्घायुष्यावर होतो. दररोज 4 ते 5 ग्रॅम गूळ कोमट पाण्यासोबत घेतल्याने तुमचं दीर्घायुष्य वाढतं. तुमची त्वचा जास्त काळ तेजस्वी राहते आणि सुरकुत्या लवकरच बऱ्या होतात. याचा अर्थ असा की 80 किंवा 100व्या वर्षातही निरोगी, तंदुरुस्त आणि तरुण दिसणं आता कठीण राहिलेलं नाही. पुढे डोळ्यांशी संबंधित फायद्यांबद्दल बोलूया. गूळ डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर मानला जातो. ज्यांचे डोळे अजूनही पूर्णपणे निरोगी आहेत त्यांच्यासाठी ते दीर्घकाळ दृष्टी टिकून ठेवण्यास मदत करते. ते मोतीबिंदूसारख्या गंभीर समस्यांना प्रतिबंधित करतं आणि दृष्टी कमी होण्यास प्रतिबंध करतं. जे लोक दररोज कमी प्रमाणामध्ये गूळ खातात ते 60 किंवा 70च्या दशकातही डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. गूळ केसांसाठी जितका फायदेशीर आहे तितकाच तो त्वचा आणि डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. ज्यांचे केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत आणि ज्यांचे केस निर्जीव, कमकुवत आणि तुटण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी गूळ एक नैसर्गिक टॉनिक आहे. सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने रक्त पूर्णपणे स्वच्छ होतं, केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचतं आणि केस दीर्घकाळ मजबूत, जाड आणि काळे राहतात. आता काळाच्या गरजेशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा फायदा बघूया. काही काळापूर्वी संपूर्ण जगाने चीनमध्ये उद्भवला आणि हळूहळू जगभर पसरला. त्याचा लाखो लोकांना परिणाम झाला. तथापि ॲलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राला अजूनही निश्चित उपचार सापडलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जर तुमची रोगप्रतिकार शक्ती टिकून ठेवायची असेल तर आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी एक उपाय सांगितला आहे. आपला प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ आहे अष्टांग हृदयम. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की काही गोष्टी वनस्पतींसह गुळाचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढू शकते आणि या अद्वितीय आयुर्वेदिक घरगुती उपायामध्ये 3 ते 4 औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. जेव्हा या औषधी वनस्पतींचं सेवन गुळासोबत होतं तेव्हा शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वेगाने वाढते. पुढे व्हिडिओमध्ये आपण या अद्वितीय आणि शक्तिशाली औषधी वनस्पतींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. आपण त्यांना गुळासोबत कसं योग्यरित्या एकत्र करावं, किती प्रमाणामध्ये सेवन करावं आणि त्यांचं सेवन केव्हा करावं हे देखील शिकू, जेणेकरून तुमचं शरीर पूर्णपणे मजबूत, संरक्षित आणि रोगमुक्त राहील. मंडळी, आता आपण या अतिशय खास, प्राचीन आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपायाबद्दल बोलूया, जो शरीराची रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरित्या मजबूत करतो आणि सर्व प्रकारच्या विषाणू, बॅक्टेरिया आणि हंगामी संसर्गापासून त्याचं
संरक्षण करण्यास मदत करतो। या उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला कोणत्याही महागड्या औषधांची, आयात केलेल्या घटकांची किंवा परदेशी पूरक पदार्थांची आवश्यकता नाही। त्याऐवजी त्यासाठी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरामध्ये आढळणाऱ्या साध्या दैनंदिन घटकांची आवश्यकता आहे। ते स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध आहे। प्रथम, घरी असलेले दगडी दाणे किंवा मग मुसळ घ्या, ज्याला अनेक ठिकाणी लंगरी असेही म्हटलं जातं। हे दगडाचं मुसळ असतं। दगडाचा वापर दररोज मसाले आणि चटण्या दळण्यासाठी केला जायचा। या दगडावरच तुम्ही हे औषधी मिश्रण तयार कराल। दगडाच्या दळणीवरती अंदाजे 5 ग्रॅम शुद्ध तांब्यासारखा दिसणारा गूळ ठेवा। आयुर्वेदामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा मानला जाणारा ताजा गिलॉय रूट समान प्रमाणामध्ये घाला। सुमारे अर्धा ग्रॅम ताजं आलं आणि अर्धा ग्रॅम कच्ची हळद घाला। 2 ताजी कडुलिंबाची पानं घाला आणि 4 ते 5 हिरवी तुळशीची पानं घाला। दगडाच्या शेगडीवरती हे सर्व घटक हळूवारपणे बारीक करा, जोपर्यंत त्यांची गुळगुळीत जाड पेस्ट तयार होत नाही। दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत या औषधी मिश्रणाचं 1 चमचा घ्या। ही सोपी गोष्ट केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती हळूहळू इतकी मजबूत होईल की कोणताही विषाणू, फ्लू किंवा मग हंगामी आजार तुम्हाला सहजपणे हानी पोहोचवू शकत नाही। ही कृती पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून विषमुक्त देखील करते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी सोप्या पद्धतीने बनवू शकता, जी पिण्यास आणखी सोपी असेल। एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये 1 पूर्ण ग्लास पाणी घाला। नंतर सुमारे अर्धा ग्रॅम आलं, सुमारे 10 ग्रॅम गिलॉय रूट घाला आणि 3 ते 5 ग्रॅम गूळ घाला आणि सर्व काही मंद आचेवर उकळून घ्या। पाणी अर्ध झाल्यावर ते गाळून घ्या। ते थोडं थंड होऊ द्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या। हे पेय केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवतच असं नाही, तर शरीराला आतून स्वच्छ करतं, पचनसंस्था मजबूत करतं आणि दिवसाचा थकवा किंवा आळस दूर करण्यास मदत करतं। सलग 7 दिवस हे प्यायल्याने शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढते। आता आपण गूळ चहाबद्दल बोलूया, जो आजकाल एक अद्भुत आणि अत्यंत आरोग्यदायी पेय ठरत आहे। सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर गूळ चहा पिणं हा एक अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो। गूळ चहा बनवण्यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळून घ्या। 1 किंवा 2 वेलचीच्या शेंगा घाला आणि इच्छित असल्यास तुमच्या चवीनुसार थोडंसं आलं, काळी मिरी आणि दालचिनी घाला। आता सुमारे 5 ग्रॅम गूळ घाला आणि उकळी आणा। गूळ पूर्णपणे विरघळला की आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि हलकी उकळी आणा। नंतर आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि तिसऱ्यांदा हलकी उकळी आणा। यामुळे 1 कप चहामध्ये वापरलेला सुमारे 15 ग्रॅम गूळ तयार होतो। चहा तयार झाल्यावर तो गाळून घ्या आणि सकाळी तो रिकाम्या पोटी हळूहळू प्या। मंडळी, जर तुम्ही दररोज हा गुळाचा चहा घेतला तर तो तुमच्या पचनसंस्थेला इतका स्वच्छ करतो की बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर होतात। ज्यांना बद्धकोष्ठता, पोट जड असणं आणि दिवसातून अनेक वेळा बाथरूमला जावं लागतं, त्यांच्यासाठी गुळाचा चहा एक वरदान आहे। तो लहान आतडे आणि मोठे आतडे दोन्ही पूर्णपणे स्वच्छ करतो। शिवाय जे नियमितपणे गुळाचा चहा पितात त्यांना आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, कारण ते शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित करतं आणि रक्तातील वाढलेलं आम्ल प्रमाण हळूहळू कमी करतं। सकाळी लवकर ते सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि शरीर दिवसभर ऊर्जावान राहतं। गुळाचा चहा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानला जातो। ते केवळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत नाही, तर हृदय आणि यकृताचं कार्य देखील सुधारतो। उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी हा चहा खूप आरामदायी ठरतो। दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत 5 ते 10 ग्रॅम गूळ सेवन केल्याने अंतर्गत कमजोरी, आळस कमी होतो। ते तुमच्या शरीरात ऊर्जा आणतं, सहनशक्ती वाढवतं आणि दिवसभर चपळता राखण्यास मदत करतं। शेवटी सांधेदुखी, संधिवात किंवा पाठदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी गुळाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर आहे। दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडासा गूळ खाल्ल्याने वेदना कमी होतातच, शिवाय शरीराला आतून उबदारपणा मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारतं। गूळ ही खरोखरच निसर्गाची गोड देणगी आहे, जी चव आणि आरोग्य दोन्ही प्रदान करते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।